तर परत एकदा आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं जर स्वागत. तर हे पब्लिक आलं तर बघा कर्नाटकमधून आपल्या डेरीला व्हिजिट द्यायला. कॉलेजची पोरं होती, पोरी होत्या भरपूर. असं सकाळ सकाळ आलो त्याच्या म्हणलं काळ्या कपड्यात बुत ही एवढी सकाळ सकाळ कसं काय हिंडायल्यात. बघितलं तर ते पोरं आहेत कॉलेजचे आल्यात फिरायला डेरीला. मग वरी गेलो डिस्पॅच आणला बघा साहेबाला खिजवत. खाली येऊन बघतो तर गाडी सापडाना. त्याच्या आईला म्हणलं तर इथं बघितलं तर इथं गाडी त्याच्या आईला. मग गाडी घेतली, बाहेर निघालो. असा मस्त डेअरीचा व्ह्यू घेत कसं आहे झाडे पिढ्या काही कर्नाटक ह्या बसमध्ये ती पोरं आली. वा लय भारी वाटतं वातावरण डेअरीच्या बाहेरचं. मग गाडी साईडला लावली बघा. हे आपला मित्र आहे याच्याकडून येऊन कसा हसते बघा. खाऊ घेतला आपला. खाऊ घेऊन मग मी आलो खाली पेट्रोल पंपात. आपल्याला डिझेल टाकायचं होतं आपल्या गाडीत. ॲडब्ल्यू डिझेल टाकायचं होतं. मग डिझेल टाकलं बघा. मग ही आपलं संघाचा पंप आहे फुल क्लीन असतोय. मग आतमध्ये साहेबाकडे गेलो. साहेबले फोन बोलवत होते. गेलो भेटलो. मग भैयाकडे आलो. इकडं बाहेर जाताना उशीर झाला तर म्हणलं काहीतरी खाऊनच निघावं. मग मस्त ट्रिपल राईस घेतला. तर नमस्कार मंडळी, माझं नाव प्रतीक पाटील. तर परत तिथून पुढं आलो. मस्त असा गॉगल फिगर लावून होतं. आज जरा वातावरण नेते भारी होतं. पायात खिळा घुसला होता त्यामुळं जिरली होती चांगलीच बघा. तरी व्हिडिओ काढायचा कंड काय सुटत नाही. मग हे बघा आपलं पेट नाकाचं तिथला रोड एवढं क्वालिटी वाटत होता. वातावरण पण एवढं मस्त झालं होतं विचारायची सोय नाही. मग कसं बसं करत आपण मुंबईच्या डेअरीत पोचलो. तर ही 2 माकडं बघा कशी वरी उभारली होती. सॅम्पल काढत बसली होती. किती वेळ झाला. मग अण्णाकडे गेलो. अण्णाकडून मस्त इडली वडा सांबर परत डोसा पिसा हाणला मजबूत. आणि तिथून येऊन आतमध्ये बघतो तो पाऊस आला. झोपलो म्हणतो जे तिथून झोपलो तर डायरेक्ट संध्याकाळी 7 वाजता उठलो गाडी खाली झाल्यावर. हे बघा वृत्ते हाणगं बघा कधी दिसते. तर चला